प्राण जाए पर बचन न जाए। 14 वर्षाचा वनवास, तुझ्या बापाकडे माझे 2 वर आहेत, त्या दुसऱ्या वरानं तुला 14 वर्षाचा वनवास, अंगामध्ये वल्कल धारण केली जातात। विश्वाचा मालक वनवासामध्ये जाण्याची तयारी करतो आणि आता तो वनवास जानकीला माहिती होतो। प्रत्येक माझ्या बहिणीनं ऐका, नवऱ्याच्या पाठीमागे कसं उभं राहिलं पाहिजे रामायण शिकवतो। आणि ज्यावेळेला तो वनवास आता जानकीला माहिती होतो, जानकी माता सुद्धा म्हणते मी वनवासात येणार। रामप्रभू म्हणतात नाही जानकी, आता संपून जातील 14 वर्ष, आता येईल मी परत। वनवासात येणं बरोबर नाही, तू अजून राजमालकीन आहे, तू एका राजाची मुलगी आहे, तुझा पाऊल अजून फुलाच्या खाली पडला नाही, तू अजून पालखीच्या खाली उतरली नाही, तुला वनवासात नेणं बरोबर नाही। आता संपून जातील 14 वर्ष, माझ्याबरोबर येण्याचा आग्रह करू नको। त्याला ती जानकी माता म्हणते नाही प्रभू, निरोप कसाला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता। निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता, ज्या मार्गी शरण चालती त्या मार्गी मी तुमच्या पुढती, त्या मार्गी मी तुमच्या पुढती। जेथे पैसेल शेखर नाथा, जेथे राघव तेथे सीता, जेथे राघव तेथे सीता। प्रभू कोणाला तुम्ही